मंत्री महोदयांची सुद्धा तुमची एक संयुक्त बैठक झाली, काय सांगा? आज आमचे राज्यमंत्री पंकज भोयरजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी सीओ वगैरे धरून आज बैठक झाली. माझ्याबरोबर 3-3, 4-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती. तर याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल काय असेल तर ते बोलायला आपल्याला बरंच पडलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये एक आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगरमध्ये काम करत होती. त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर्क तयार केले. आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे. त्यांच्याकडे PMC वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे. तिथे ते अंगुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे. आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगरमधून आणि मग आपण आपला CBD आहे, बेलापूर आहे, तिथून आपलं ही सुरुवात होत आहे. सिडको आणि MIDC आहे, त्याच्यामध्ये दोन्ही विभागात किती झोपडपट्ट्या आहेत? सिडको आणि MIDC 48 आहेत. 29 झोपडपट्ट्या MIDC आहेत. सिडकोच्या 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत. अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665 हे त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचा सर्वे केलेला आहे आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचा पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाऊ भाऊ, बहीण बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाव सगळे मारामारी, 1 इंच 1 फूटसाठी 2 फूटसाठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे, आज गेली 25 वर्ष ही जी आमची लोक आहेत त्यांना हे आमचे मलेशजी आहेत ते आज जवळजवळ 40 वर्ष तिथे राहतात. पण प्रत्येक इलेक्शनला कोण ना कोण इथं आश्वासन देतो. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पुढचं त्याला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा आणि त्या मेळाव्याला स्वतः आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन त्या लोकांना मार्गदर्शन देऊन, आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत, त्याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जातीभेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम आहे.